और ये मेरे बीवी ने मेरे लिए सरप्राइज दिया हमारे एनिवर्सरी का, मंथली एनिवर्सरी का. एनिवर्सरी ना. हा 4 महिन्यानंतर पहिल्यांदा मी 26 ला घरी आहे. त्यामुळे नफा नफा. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज आहे सॅटर्डे, आज आहे सुट्टीचा दिवस. आम्ही लोकांनी ब्लॉग लेट चालू ॲक्च्युली केला आहे, पण आता आम्ही काही रील शूट करायचं ट्राय करणार आहे. बघू कसं बनते, काय बनते ती. दुसरी गोष्ट अशी आहे की तब्येत थोडी खराब आहे. सर्दी झाली असल्यामुळे 2 दिवस थकलेलो आहे, झोप पण व्यवस्थित झालेली नाही आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की एक स्टँड घेतला आहे, स्टँड कम सेल्फी स्टिक काय बोलतात मला माहीत नाही याला. ट्रायपॉडसारखं आहे हे. त्याच्यामध्ये तुमचं सेल्फी स्टिक पण बाहेर येते आणि हे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. थोड्याने बाहेर जाऊ. आजचा दिवसाचा दिनक्रम आहे. बघू आता पुढे कसं काय बोलता येते. ठीक आहे, बोलते है ब्रेक के बाद बायज. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि गंमत अशी आहे की स्किन केअर रुटीन चालू आहे मॅडमांचं, आणि त्यात त्यांनी काय केलं मी तुम्हाला दाखवतो. हा, तुम्ही माझ्यासोबतच राहा. तर ही प्रीती इकडे, आणि हिने काय केलं दाखव जरा. हे वडापाव. काय केलंय इकडे बघ. वडापाव हे काय करणार आहेस तू, याचं जरा सांग आम्हाला. मला पण अजून माहिती नाही त्याचं काय होणार आहे ते. लवकर लवकर बोल. अरे मला कन्सिस्टन्सीच कळत नाही त्याची, केवढी असायला हवी ते गुलाबजाम ते. नाही पण कशाबद्दल बोलते ते तर सांग. अरे मी ना तर असं वाटलं मला की स्किन केअर करावं आज, म्हणून मी थोडस काहीतरी बेसन पीठ वगैरे. काय काय टाकलं याच्यामध्ये तू. बेसन पीठ, हा आंबे हळद, हा आणि काय टाकलं ग आई. गुलाबजल आता टाकणार, गुलाबजल, दूध आणि गुलाबजल, दूध, बेसन, राईसचा. हा, हळद, नंतर यांचं टाकलं ना राईसचं आणि बस एवढे टाकले. आणि ह्याचं काय झालं. जिरे भराची फोडणी द्यायला खावं त्याला, दाखव. कारण ते बनलंच तसं. हे बघ त्याचा गोळा बनलाय, असं वाटतं वडापाव बनणार आहे. ही बनवते भजी. भजिया बनवणार आहे त्याचा आणि खाणार आहे स्वतः, आणि मला पण देणार आहे खायला. हा ते आमच्याकडे एक्सपेरिमेंट असतात स्किन केअरच्या नावाने. सामानाची वाट लावणं म्हणतात याला. हा, मी ना आता याला एक ह्याचं चाललं होतं, इतके दिवस झाले. तू ये, आपण एक चॅलेंज करू, कुठलं तरी चॅलेंज करू. माझं त्याला हा माझं चाललेलं हो, हे नव्हतं बोललो मी. चॅलेंज करू बोलला होता ना, पण कपल चॅलेंज करू बोलला होतास की नाही. हा, ह्याने मला कपल चॅलेंज करू बोलला होता, तर मग मी एक शोधून ठेवले, ते हा करणार आहे. ठीक आहे, हे करणार आहे, हे करणार आहे. बघू किती करतोय हा, किती उचलतोय मला. चला काय. मागे मागे
ठीक आहे, असं करते ना. आई, असं कर. ठीक आहे, ठीक आहे, जा. 1, 2, 3 go. हे चॅलेंज होणार नाहीये. पहिली गोष्ट तिला येत नाहीये. दुसरी माझी गोष्ट इथं वजन खूप आहे. मला नाही येत ना. मी फिट करेन. नाही. 1, 2, 4, 5 धागा ट्राय करू. वापस केलंय. कमर दुखते आधी. ठीक आहे, चल. 1, 2, 3 go. असं. मग इथे पाहिजे ते पण आणि gap टाकते ना, gap ठेवू का? ओके ब्रो. ठीक आहे. ये. आता ये. हे मागे. चला. चल, मी नाही येत. निघतो त्याला यार. चल ना तुला मी गप. आलो. लटक ना. ठीक आहे, मी व्यवस्थित लटकते. ठीक आहे. हा, सगळं माझी चूक ना. मग सॉरी बोल. आता तू काय कळलं ना, तू का आलं? तुला कळालं का आपण वेगळं? मला कळालं. बघू ना आता, चल. बटाट्याचं वजन खूप आहे. तू कांदे बटाटाच कर. आमचं चॅलेंज फेल गेलंय अशा प्रकारे. पूर्णपणे फेल गेलं आणि प्रीतीमुळे मी हारलोय आज चॅलेंज. प्रीतीमुळे हारलोय मी चॅलेंज. खोटारडा माणूस आहे. प्रीतीला जमला नाही लटकायला म्हणून हारलो मी. बाकी माझ्यामध्ये ताकद आहे, मी तिला उचलू शकतो. मी तिला जेजुरीला किती पायऱ्या चढलो घेऊन? 5. आणि वरती 5 चढलो त्या क्लीन एवढ्या जड पायऱ्या. चल. जड पायऱ्या पण चढलेलो. त्याची व्हिडिओ माझ्याकडे आहे. भले ती कशी वाकडी तिकडे पप्पांनी काढली असली तरी मी ती टाकेल. किती चढलो खरं सांग, तुला सप्पल किती चढलो? 10 नाही 21 पायऱ्या चढलेलो टोटल. एवढा नव्हतं. चला वरती 5 आणि खाली 5. 5 नाही चढलो प्रीती खाली. मग किती वेळ चढलो वरती. मामाने नाही उलटा सुलटा पकडला फोन. तू बोलली नाही परत पकडा. हा 21 पायऱ्या 21 पायऱ्या चढलेलो. हॅलो. मी मगाशी जसं की व्हिडिओत सांगितलं होतं की आम्ही लोकांनी ट्रायपॉड आणलेला आहे. तर तो हा आहे. हा तो ट्रायपॉड आहे. याची लिंक मला आतिशने दिली होती कारण आशूकडे सेम असं आहे. आणि तिचं नाव काहीतरी असंच समथिंग नफा का नाफा काहीतरी. आणि तुझं का तोंड वाकडं झालं? अरे मी डेडिकेशनने व्हिडिओ काढते ना म्हणून. ठीक आहे. हा नफा का नाफा काहीतरी नाव आहे याचं. याच्यामध्ये फेस टाईम आहे. फेस टाईम आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग आहे. अरे मग तिथे बटन आहे ना खाली. फेस टाईम हा तिथे बटन आहे ना तर ते ऑन होऊन सेल्फी जातं. आहे आणि ट्रॅव्हल आहे असं काय काय दिलेलं आहे या बॉक्स मध्ये. सो आता मी हा ओपन करतो. काय आहे ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले तर यामध्ये ही छोटीशी केबल दिलेली आहे. ही केबल यूज होणार आहे चार्जिंगला. नक्की तू ब्युटी प्रोडक्टचा व्हिडिओ बनवतोय का? मिनिमल गाईड काय कामाचा नाही. आणि हा आहे ट्रायपॉड. त्याच्यामध्ये इथे लाईट आहे. ही लाईट चार्ज करायला हे यूज होणार आहे. तर हे बघा. एक ओ हॅपी 3. एकदा एकदम लाईट येतो, त्यात थोडा डार्क होतो आणि मग बंद होतो. ठीक आहे. प्लस हे 360 डिग्री असं फिरतं. 360 बोललेत ते, पण 360 डिग्री माझ्यामध्ये तरी नाही फिरणार ते, किंवा फिरेल पण हे निघतं का नाही माहित नाही मला. हे असं फिरतं. ठीक आहे. त्यानंतर यात सेल्फी स्टिक आहे एवढी मोठी. हा एक याचा बेनिफिट आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये इथे एक बटन दिलेलं आहे फोटोसाठी. ते निघतं असं. तर जेव्हा तुम्ही सेल्फी काढाल, ओ आपण ते हातात घेऊ शकतो ते वाला आहे का? सेल्फी काढताना तुम्ही आता कॅमेरा पकडलाय समजा आणि ते बटन आहे हे दाबल्यावरती कॅप्चर होतं. सो मी हे सगळं ट्राय करून बघितलंय मला बसल्या. ठीक आहे. प्लस याला ट्रायपॉड सारखं पण यूज करू शकतो आपण. त्याच्या खाली असे 3 असे पाय त्याचे उघडतात.
तसा उभा राहतो. तर याच्यावरती आम्ही एक व्हिडिओ जस्ट शूट केलेली आहे, रील कपल चॅलेंज. जी आम्ही टाकणार नाही आहोत नाही टाकणार आहे कारण आम्ही. ते कपल चॅलेंज पूर्णच झालेलं नाहीये. नाही आम्ही टाकणार आहे, फनी मुवमेंट म्हणून टाकणार आहे. ते चॅलेंज पूर्ण नाही होणार कधी माझ्याकडनं. हा, एक तर मला बॉडीगार्ड बनायला लागेल, नाही तर हिला माझ्यासारखी बारीक बनावं लागेल बायकोला माझ्या. सो हे आता आम्ही वापरणार आहोत रोज. तर हा होता नफा सेल्फी स्टिकचा ब्लॉग. ठीक आहे, तर असं कसं तरी. आणि दुसरं म्हणजे ब्लिंकिट वरनं मागवलं आम्ही 300 रुपयाला, स्वस्त आहे. आता आम्ही आलोय तवा पुलाव खायला टिप्पी 2 ला. हा तवा पुलाव आणि हा भोपळा. भोपळा हा पापड दिलाय, पुलाव दिलाय आणि रायता दिलाय. आणि प्रीती आता खाऊन बघेल. प्रीती खा ना. तर हा पहिला बाईट टिप्पी 2 च्या तवा पुलावचा. पहिल्याच बाईट मध्ये मला इलायची आलेली आहे जी की मला आवडत. कसं आहे? ऍक्च्युली कोशिंबीर जास्त खाली तर कोशिंबीरचीच टेस्ट आहे. लो कर लो बात. घे दुसरा बाईट घे. इट्स गुड. मी खायला आलो. स्पेशली भाजी छान आहे, हे पण छान आहे. खरंच रेकमेंड आहे. मस्ट ट्राय. ब्रेकिंग न्यूज. नको सांगू. आम्ही लोकांनी हे काय खाल्लं आपण? तवा पुलाव. आणि ही त्या दिवशीच्या व्लॉग मधली सुवर्णा जी सारखी हसत असते ती आली आहे. त्या दिवशी ती घरच्या कपड्यांमध्ये तशीच आली होती उठून. आज बघा कशी हिरोईन बनून आली आहे. हिरोईन बोललो का, आयटम नको बोलू. बायको आयटम. आणि ही बघा, ही हिरोईन बघा घरातली आमच्या. तर आम्ही लोक तेव्हा पुलाव खायला गेलेलो. ही काय आली नाही लवकर, आत्ता आली आहे ही, एकदम लेट लतीफ. सो आता आम्ही आलो इकडे काय तळ्यावरती आलोय, कात्रप तलाववर. काय रात्रीच्या वेळेस काय दिसणार नाही, बघू काय होतंय पुढे. काय म्हणली? बोल बोल ना. ना नवीन फोन घेऊन देणार आहे माझा नवरा. आणि कधी घेऊन देणार? हा पुढच्या वर्षी नाही, तेव्हा पण 18 येणार ना. 18 प्रो मॅक्स असा एकदम भारीतला आणि महागातला फोन घेऊन देणार आहे. तो बोलला की तू माझ्या काय म्हणतात त्याला, मी तुझ्यासाठी किडनी पण विकून हा फोन आणेल, पण मी आणेल असं तो बोललेला आहे मला. आणि ही विटनेस आहे, ही पोरगी त्याची विटनेस आहे. बोलाय ना? हा बोललाय. बघूया आता. तुला मी त्याचे फोटो काढून देईन तुझे. हा झाले आमची डील झाली. म्हणजे हा आमची डील झाली. आमची डील झाली माझी आणि माझ्या नवऱ्याची की तो पुढच्या वर्षी मला जेव्हा पण 18 येईल, 18 प्रो मॅक्स ते घेऊन देणार आहे मला. लेट्स सी. किती खडडा माणूस आहे हा ते तुम्हाला पण कळेल, कारण मला माहिती आहे घेऊन देणार. आम्हाला कधीचा बोलतोय 15 गेला, 17 गेला, 16 गेला, 18 येईल आता, तरी 18 बी नाही घेऊन देणार. फेकूचंद एक नंबर. मी हिला काहीच घेऊन नाही देणार आता, कारण की मी हिला असं काही कमेंट केलं नव्हतं. दुसरी गोष्ट, मी आता जातो, विसर्जन होणार आहे माझा काही वेळाने. गप्पा बाईस रे, काही बरळत राहतो बावळट. विसर्जन होणार आहे माझं या तळ्यामध्ये, मंद. कळलं का? गप्पा बाईस ना यार निमेश. परत काय बोलतो मी कोणाला ग? काळे आशूला बोलत राहतो ये क्या है, भूल जाती है, बाइक भूल जाती है, स्टैंड भूल जाते हो, खुद सा भूल जाता है, उसका क्या? इग्नोर हर. तर हे आहे आमच्या इथलं तलाव.
गरम होत आहे खूप इथे. ऍक्च्युली ना ह्याला चांगलं वाटतं, दिवाळीमध्ये खूप छान वाटतं. हो, आम्ही मागच्या वेळेस दिवाळी इथे सेलिब्रेट केली होती. समोर बिल्डिंग आहेत छान तेव्हा छान. आम्ही हजबंड वाईफ नव्हतो ऍक्च्युली, आम्ही जस्ट फ्रेंड्स होतो आणि त्यावेळेस आम्ही सेलिब्रेट केलं होतं इथे. मज्जा आली होती. मला नव्हतं माहिती पुढच्या वर्षी मी याच्यासोबत सेलिब्रेट करणार, बायको म्हणून. जस्ट इग्नोर हर. सो आजचा दिवस संपलेला आहे. थकलोय मी कारण की खूप म्हणजे खूप डोकं दुखतं आहे माझं. सो मी आता एंड करतो हा ब्लॉग. आजचा दिवसाचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटू उद्या पुन्हा. बघू आता गोळी घेऊन जेवेन आणि झोपेन. बघू, भेटू उद्या. बाय बाय.